तर मित्रांनो, फायनली त्या निक्कीचा कॅप्टन्सी टास्क म्हणजे कॅप्टन पद संपलेलं आहे आणि आता नवीन कॅप्टन घराला मिळालेला आहे आणि ते म्हणजे वर्षाताई. तर वर्षाताईने कॅप्टन बनल्या बनल्या सगळ्यांना म्हणजे एक मीटिंग बसवली आणि ड्युटीज वाटावे प्रत्येकांना म्हणून त्यांनी डिस्कशन स्टार्ट केला. तर त्यांचं असं सजेशन होतं की जर ड्युटीज करायच्या असतील तर आता बिग बॉसने सगळ्यांना जोड्यात बांधल्यात, तर आपण जोड्यांमध्येच ड्युटीज घेऊया. म्हणजे जर एखाद्या म्हणजे आधी कसं होतं की एखादा जर जोडी आहे म्हणजे घनश्याम आहे, तर जर घनश्यामचा असं होतं की लिव्हिंग रूम मधला झाडू, तर पॅरी दादाची ड्युटी कुठेतरी वेगळी होती. तर त्यांनी असं सजेस्ट केलं की जर दोघांना पण एकच ड्युटी देऊया म्हणजे दोघं जण ती मिळून करतील. तर मग सगळ्यांना अशा ड्युटीज वाटत होत्या, त्या कोण काय करेल ठरवत होत्या, कोणाला कोणाच्या ड्युटी चेंज करायचे सजेशन घेत होत्या वगैरे. ते त्यांचं डिस्कशन छान चालू होतं. नंतर मग तर डिस्कशन आलं निक्कीवर की निक्की आणि अभिजितची जोडी काय करणार. तर अभिजित म्हटलं की आम्ही थोडा किचन एरिया सांभाळतो, आम्ही भांडी घासू आणि नाश्ता वगैरे बनवू. तर मग निक्की त्याच्यावर म्हणाली असं की नाही, मी भांडी कोणाची घासणार नाही. मग त्याच्यावर इतर घरचे बोलले की का म्हणून भांडी तू घासणार नाही, आम्ही पण तर वॉशरूम साफ करतो ना, आम्ही पण तर झाडू मारतो ना, सगळे इतर पसारा असेल काही असेल टिश्यू पेपर असतील तर ते आम्ही उचलतोच ना. आणि त्यावरून एक टिश्यू पेपरचा मुद्दा पण त्यांनी काढला की म्हणजे निक्की असं वर्षात असं म्हटलं की टिश्यू इकडे तिकडे पडलेले असतात, तर तुम्ही असं नका भांडत जाऊ की हा कोणाचा टिश्यू आहे मी नाही उचलणार वगैरे. जर त्या एरियात त्याची ड्युटी असेल साफसफाई करायची तर ते उचलत जा. त्यावर निक्की असं म्हटले की नाही, मी नाही टिश्यू उचलणार, ते कोणतरी मुद्दाम टाकून जाता, मी नाही त्याला हात लावणार, काही करणार नाही, मी भांडी पण नाही घासणार, काहीच नाही करणार, मी माझं माझं ताट करीन, माझं जेवण करीन, माझं ताट घासीन, माझं काम करीन आणि पर्सनल करीन आणि तुमचं वगैरे करणार नाही. मग अख्खा घर तिच्यावर परत फिरला की तू असं कसं बोलू शकतेस, तुला पण ड्युटी करावी लागते, आम्ही पण पब्लिकली ड्युटी करतोच ना, हा घर आहे, इथे तुला असं राहावंच लागेल. मग नंतर सगळे अभिजितवर आले की अभिजित तू जर आता तिचा पार्टनर आहेस, तू इतकं तिला समजवतोस, तर आता तू पण समजव ना तिला. त्याच्यावर अभिजित असं म्हणतो, जो जो चुकतोय त्याने त्याचं समजावं, मी नाही समजावणार. मग अख्खा घर अभिजितवर परत पेटला की दुसऱ्याला तू बरोबर समजवतोस तर निक्की सामने का तुझी बोलती बंद होते, तू निक्कीला का नाही काय बोलत, निक्की ड्युटी नाही करत, निक्की आता तुम्ही असं म्हणता. तर ते अभिजित असं म्हणतो की हा टिश्यू पेपर कोणतरी मुद्दाम टाकतं, पण ठीक आहे ना, जर मुद्दाम कोण टाकत असेल तर तुम्ही उचला, तुमची साफसफाई करण्याची ड्युटी आहे तर तुम्ही उचलत जा ना, तुम्ही का नाही करत तो टास्क. तर सगळे मग त्यांना बोलायला लागले, ह्याच्यावरून भांडण वगैरे स्टार्ट झाला, कल्ला स्टार्ट झाला. हे जे निक्कीचं वागणं आहे दरवेळी ड्युटीला घेऊन, म्हणजे तिचं असं असतं, जेव्हा ती कॅप्टन होती तेव्हा तिचं असं म्हणणं होतं सर्वांनी सर्व ड्युटी पाळावे, सर्वांनी सर्व रूल पाळावे वगैरे. पण आता जर वर्षाताई झालेत जे तिने स्वतःहून केलेत, तिचं पण असं म्हणणं होतं वर्षाताई करावे. आता वर्षाताई झाल्याच आहेत तर ड्युटी पण पाळ ना, तू ड्युटी पण कर ना. आता ते मधीतच काहीतरी काढणं, आता मधीतच मी महाराणी असं वागणं, मला तर तिचं अजिबात हे पटत नाही. जेव्हा ड्युटीची वेळ येते तेव्हा तिने ड्युटी करावं असं मला वाटतं. तू ह्या निक्कीच्या या वागण्यावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.